ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात बोगस शालार्थ घेतलेल्या संख्येपेक्षा बोगस मार्गाने भरती झालेल्या शिक्षकांची संख्या हजारोच्या घरात आहे। 2017 पासून शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्याचे शासन आदेश आहेत। या आदेशाची खिल्ली उडवत संस्था चालकांची अनुदानित शाळेतील रिक्त झालेल्या पदावर पवित्र पोर्टल मार्फत भरती न करता विना अनुदानित तुकडीतून अनुदानित शाळेत बदली करून त्यास मान्यता देण्यात आल्या। विना अनुदानित शाळा अस्तित्वात नसताना त्यांचे खोटे प्रस्ताव, खोट्या अप्रूव्हल, खोटी संच मान्यता दाखवून प्रस्ताव तयार करण्यात आले। या खोट्या प्रस्तावावर नालायक शिक्षण अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन सर्व मान्यता दिल्या। या मान्यतांना शालार्थ आयडी मिळालेली आहे, परंतु नेमणूक खोटी आहे। पवित्र पोर्टल मार्फत भरती नसताना राज्यातील बहुतांश शिक्षक हे खोट्या प्रस्तावावर मान्य झालेले आहेत। विना अनुदानित कडून अनुदानित कडे संच मान्यता खोट्या असल्याने महाराष्ट्रातील विना अनुदानित शाळांची अप्रूव्हल तपासणी, संच मान्यता तपासून करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने केली आहे। 2017 ते 2026 दरम्यान किती शिक्षक निवृत्त झाले आणि किती पवित्र पोर्टल मार्फत भरले गेले याचीही तपासणी करण्याची मागणी छाजेड यांनी केली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।